सध्या अनेक ठिकाणी पिकांची कापणी सुरू आहे तर काही ठिकाणी रब्बी पिकांच्या लागवडीची कामं सुरू आहेत। अशा वेळी शेतकऱ्यांनी पिकांची काळजी कशी घ्यावी पाहूयात याच संदर्भातला पीक सल्ला। कोकणातील हळव्या भाताच्या जाती कापणीस तयार झाल्यात। पावसाची उघडीप पाहून भाताची काढणी करावी। पक्व भाताची वेळेत काढणी करणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा चांगल्या आलेल्या भाताचेही 5 ते 10% नुकसान होऊ शकतं। कापणी करण्याच्या 7 ते 10 दिवस आधी भात पिकातून पाणी काढून टाकावं, यामुळे पीक लवकर पक्व होतं। लोंब्यातील दाण्यांचा रंग बदलतो आणि दाणे टणक होतात, संपूर्ण लोंबी पिवळी होते। अशा भाताची त्वरित काढणी करणं गरजेचं असतं। भाताच्या दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण 16 ते 18% असताना बहुतेक शेतकरी कापणी करतात। मात्र भात जास्त वाळल्यानं या अवस्थेत दाणे गळून पडतात आणि भाताचं नुकसान होतं। त्यामुळे दाण्यातील ओलाव्याचं प्रमाण 20 ते 21% असताना भाताची कापणी करणं योग्य ठरतं। भाताची कापणी ही विद्यापीठाने विकसित केलेल्या वैभव विळ्याच्या मदतीने जमिनीलगत करावी आणि त्याची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी। भात पूर्णपणे वाळल्यानंतर त्याची पारंपरिक पद्धतीने म्हणजेच बैलाच्या सहाय्याने किंवा मळणी यंत्राचा वापर करून मळणी करावी। मळणीनंतर भाताला वारा देऊन स्वच्छ करावं, म्हणजे यातील कचरा निघून जातो। यानंतर हा तांदूळ स्वच्छ सूर्यप्रकाशात वाळवून घ्यावा आणि हा भात बॅरलमध्ये साठवावा। रब्बी ज्वारीची पेरणी 45 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर चामड्याच्या पाभरीच्या मदतीने करावी। लागवडीसाठी ज्वारीचं हेक्टरी 10 किलो बियाणं पुरेसं ठरतं। पेरणीपूर्वी जमिनीत हेक्टरी 12 गाड्या चांगलं कुजलेलं शेणखत घालावं। यानंतर 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरद पेरून द्यावं। पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 300 मेष पोताचे 4 ग्रॅम गंधक चोळावं, तसंच 25 ग्रॅम ॲझोटोबॅक्टर आणि पीएसबी कल्चर बियाण्यास चोळावं। सीताफळावर सध्याच्या ढगाळ हवामान आणि पावसाच्या वातावरणामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतोय। बुरशीमुळे फळं काळी पडतात आणि मोठं नुकसान शेतकऱ्याला सहन करावं लागतं। बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव बागेत आढळल्यास त्वरित कॉपर ऑक्सीक्लोराइड 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावं। तूर पीक सध्या कळी ते फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे। या अवस्थेत पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतोय। अळीचं त्वरित नियंत्रण न केल्यास उत्पादन घटण्याची शक्यता आहे। अळीच्या नियंत्रणासाठी 5% निंबोळी अर्काची संपूर्ण पिकावर फवारणी करावी। जैविक पद्धतीने अळीचं नियंत्रण करायचं असल्यास घाटे अळी विषाणू हेक्टरी 250 एली प्रमाणात पिकावर फवारा। घाटे अळीचा प्रादुर्भाव अधिक असल्यास 25% क्विनॉलफॉस 16 मिली, 36% प्रवाही मोनोक्रोटोफॉस 11 मिली, 20% प्रवाही क्लोरोपायरिफॉस 10 मिली यापैकी एका कीडनाशकाची 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।